मी शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. दीन दयाळा दर्शन दे रे, दीन दयाळा दर्शन दे रे, व्याकुळ अति मी झालो. शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. काही सुचेना काही रुचेना, काही सुचेना काही रुचेना, मनी खिन्न मी झालो. शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो, आज मी शरण तुला प्रभु आलो. प्रिय बंधू भगिनींनो, मनुष्य ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळी तो आपल्याबरोबर मरणसुद्धा घेऊन येतो. कुणीही त्याला अपवाद नाही. म्हणजेच प्रत्येकाला मरण हे अटळ आहे. गोन्साल्विस कुटुंबातील ख्रिस्तवासी एल्फिन आलेक्स गोन्साल्विस ह्याचे 2 दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. परमेश्वराने त्याला चिरशांती द्यावी आणि त्याच्या कुटुंबाचे सर्व परीने सांत्वन करावे म्हणून निर्माणकर्त्या परमेश्वराला विनवूया. रानातले गवत वाळते, बागेतले फूल कोमेजते, पण देवाचा शब्द चिरकाळ टिकतो. देवाचा शब्द आपल्या तारणासाठी खूप मोलाचा आहे. परमेश्वराची वचने आत्मा आणि जीवन आहेत. त्याच्याकडे सार्वकालिक जीवनातील वचने आहेत. आपल्या ह्या दुःखाच्या प्रसंगात आपल्याला आधार व दिलासा देणारे परमेश्वराचे शब्द ऐकूया. रोमकरास पत्र ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो. कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला व पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. तर मग तू आपल्या भावाला दोष का लावितोस किंवा तू आपल्या भावाला तुच्छ का मानितोस? कारण आपण सर्व देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण शास्त्रात असे लिहिले आहे की प्रभू म्हणतो, ज्या अर्थी मी जिवंत आहे त्या अर्थी माझ्यापुढे प्रत्येकजण गुडघा टेकील व प्रत्येक जिव्हा देवाचे स्तवन करील. तर मग आपणांतील प्रत्येकजण आपापल्या संबंधी देवाला हिशेब देईल. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. देव माझा मेंढपाळ, माझा तरी तो सांभाळ. देव माझा मेंढपाळ, माझा तरी तो सांभाळ. तोची प्रेमे चालवितो रम्य कुरणात नेतो. कुरणात मला चाली तान भूप दूर सारी. देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. देव माझा मेंढपाळ,
तो सांभाळ. देवाचा शब्द मानवाचे सांत्वन करतो, दुःख हलके करतो. मानवाचे सांत्वनपर शब्द देखील दुःखी माणसाला दिलासा व धीर देतात. आता ख्रिस्तवासी एल्फिन गोन्साल्विस यांच्या जीवनाचा थोडक्यात आढावा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहूया. तो हसरा चेहरा नाही कुणाला दुखावले, मनाचा तो भोळेपणा नाही केला मोठेपणा. सोडून गेला अचानक, नव्हती कुणाला याची जाण. पुन्हा परतून यावे तुझ्या सोबतीचे क्षण. 21 सप्टेंबर 1992 रोजी आलेक्स आणि फिलोमिना गोन्साल्विस यांना परमेश्वराने मुलाची देणगी दिली आणि एल्फिनचा जन्म झाला. गरीब कुटुंबात वाढत असताना जॉन 23वी शाळा आगाशी येथे 10वीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. जी कॉलेज वसई येथून BMSची डिग्री मिळवली. जात्याच हुशार आणि तल्लख बुद्धीचा असल्याने विशेष प्रावीण्यासह त्यांनी शैक्षणिक कारकीर्द पूर्ण केली. उच्च शिक्षणाबरोबरच छोट्या मोठ्या नोकऱ्या करून आईवडिलांच्या संसाराला हातभार लावण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले. अशातच 2014 साली JP मॉर्गन या आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी त्याची नेमणूक झाली. कॉर्पोरेट कंपनीत संपूर्ण जीव ओतून तन्मयतेने त्यांनी नोकरी केली. 2017 साली इंडसइंड बँकेत नोकरी करायची संधी चालून आली. त्यातून थोडे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्याने आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे फादर मायकलजी यांच्या हस्ते 2016 साली नवीन घरासाठी भूमिपूजन केले. नोटाबंदीच्या कठीण काळात घर बांधणी आणि नोकरीची कसरत त्याला करावी लागली. ह्या प्रयत्नाला यश येऊन 3 जून 2017 रोजी त्यांनी नवीन घरात प्रवेश केला. नोकरीतील कामाची मेहनत, धमक यामुळे त्याला नोकरीची उत्तम संधी मिळाली, ती म्हणजे इन्स्टारॅम या कंपनीत. या कंपनीत त्याची नेमणूक झाली. सध्या त्या कंपनीचे नाव नियम असे आहे. संपूर्ण लॉकडाऊनच्या कालावधीत वर्क फ्रॉम होम या कंपनीसाठी त्याने केले. अशा या यशाच्या शिखरावर चढत असताना, महत्त्वाकांक्षेच्या एक एक पायऱ्या पादाक्रांत करत असताना आपल्यासोबत तो आपल्या प्रियजनांना घ्यायला विसरला नाही. करोना काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. खरी मैत्री काय असते याचे उदाहरण त्याने आपल्या मित्रासमोर ठेवले. स्वतःच्या नोकरीत गलेलठ्ठ पगार घेत असताना त्याला आईच्या कष्टाची जाणीव होती. ह्या सुखाच्या दिवसात आईने कष्टाला विराम द्यावा असे त्याला वाटत होते. म्हणून आईच्या प्रत्येक कामाला हातभार लावण्याचा विडा त्याने उचलला होता. आईवडिलावर मायेचे पाखर घालत असताना तो आपल्या लाडक्या बहिणीला आणि आजीला विसरला नव्हता. भर पावसात रस्ते पाण्याने तुडुंब भरलेले असताना, बहीण अडकलेली असताना, सगळे मार्ग बंद असतानाही त्याने मार्ग शोधून काढला आणि शेवटी तो तिच्यापर्यंत पोहोचलाच. त्याच्या जीवनात रंगबिरंगी क्षणाची पखरण करणाऱ्या आईविना पोरक्या अलिशाला त्याने इतकी माया दिली की तिला आपल्या एकटेपणाच्या दुःखाचाही विसर पडला. नित्य नियमाने रक्तदानाचे कर्तव्य तो बजावत होता. खेळासाठी आवर्जून वेळ राखून ठेवत होता. फुटबॉल खेळणे आणि टीव्हीवर मॅचेस बघणे हा त्याचा वेगळा छंद त्याने जोपासला होता. वेगवेगळे परफ्युम्स वापरण्याचा त्याला भारी शौक. वेगवेगळ्या ठिकाणी बाईकवर जाणे हा त्याचा जणू छंदच होता. लडाखपासून गोव्यापर्यंत आपल्या मोटरसायकलवर प्रवास त्याने केला होता. त्याची जन्मतारीख 21व्या वर्षी त्यांनी पदवी प्राप्त केली. त्यामुळे हे 2021 हे साल माझ्यासाठी खूप लकी आहे असे तो नेहमी बोलत असे. परंतु माझ्या योजना ह्या तुमच्या योजना नव्हेत या वचनानुसार परमेश्वराने पुनरुत्थानाच्या दिवशी त्याला प्रत्यक्ष पुनरुत्थानाचा अनुभव देण्यासाठी स्वर्गराज्यात आपल्याकडे बोलावून घेतले. शेवटी म्हणायचे ते असे, शून्यामधून विश्व निर्मुनी, कीर्ती सुगंध वृक्ष फुलवुनी, लोभ माया प्रीती देऊनी, सत्य सचोटी मार्ग दावुनी, अमर जाहला तू जीवनी. हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
विनंत्या. आपला प्रतिसाद गायनात असेल. ऐक प्रार्थना प्रभुदेवा. मरण हा जीवनाचा अंत नाही, तर नव्या जीवनाची पहाट आहे. हा आत्मविश्वास आपणास देणारे आपले परमगुरू बेनेडिक्ट 16वे, सर्व बिशप्स, धर्मगुरू यांना प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभुदेवा. ख्रिस्तवासी एल्फिन याच्या हातून घडलेल्या अपराधांची परमेश्वराने क्षमा करून त्याच्याकडून घडलेली दयेची सत्कृत्य जमेस धरून परमेश्वराने त्याला चिरशांती व स्वर्गराज्याचे वरदान द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभुदेवा. गोंसाल्विस कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ह्या दिवसात सांत्वनाची गरज आहे. ह्या दिवसात परमेश्वराने त्यांचे सांत्वन व संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभुदेवा. गोंसाल्विस कुटुंबातील व राणेवाट गाव परिवारातील व इथे हजर असलेल्या सर्वांच्या कुटुंबातील व आपल्या धर्मग्रामातील मृत भाविकांना शांती, सुख व चिरप्रकाश लाभावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभुदेवा. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच ह्या गाव परिवाराच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यूछायेतून चालता मी असावे स्मरून तुला. मृत्यूछायेतून चालता मी असावे स्मरून तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे, तो प्रभूने प्रेमाच्या दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो.